कोल्हापूर सुद्धा त्याला काही अपवाद नाही। पण तुम्हाला माहितीये का की एक काळ असा होता की कोल्हापूरमध्ये अगदी विधायक असा गणेशोत्सव साजरा व्हायचा। म्हणजे कोल्हापूरमध्ये पूर्वी एक छान प्रथा होती, ती म्हणजे पान सुपारीची। एखाद्या तालमीकडून इतर तालमीतल्या प्रमुखांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना पान सुपारीच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं जायचं। म्हणजे याचं स्वरूप असं असायचं की आमंत्रण दिलं की त्या तालमीतले प्रमुख, तिथले कार्यकर्ते, तिथले नागरिक अक्षरशः ट्रक भरून तिथे यायचे। मग त्यांचं गुलाब पाणी शिंपडून अगदी स्वागत केलं जायचं। मग गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं की बिछायतीवर सगळ्यांना बसून त्यांना दूध, केळी असा अल्पोपहार दिला जायचा। त्यानंतर त्या तालमीच्या प्रमुखांना नारळ आणि पान सुपारी देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान केला जायचा। सोबत आलेल्या मंडळींना सुद्धा पान सुपारी दिली जायची। असा हा पान सुपारीचा कार्यक्रम पूर्वी कोल्हापुरातल्या पेठांमध्ये, तालमींमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्हायचा। आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा विचार याच्यातून रूढ व्हायचा। म्हणजे असा हा गणेशोत्सव। म्हणजे त्यावेळेला अगदी रस्ते अडवणारे कुठलेही मांडव नसायचे, दानादान करणारी गाणी नसायची, उलट एकमेकांमधले बंध हे अधिक दृढ व्हायचे। तेव्हा पेठांमध्ये, मंडळांमध्ये कुठल्याही प्रकारची ईर्ष्या किंवा द्वेष नसायचा। आणि म्हणूनच सार्वजनिक गणेशोत्सवाचा जो काही उद्देश होता ना, तो उद्देश या निमित्तानं कोल्हापूरमध्ये सफल व्हायचा। ही एक गोड आठवण कोल्हापुरातल्या गणेशोत्सवाची। कोल्हापूरकर आता गणेशोत्सव येतोय बघा, आपल्या कोल्हापूरच्या याच परंपरेचा हा वारसा या निमित्तानं जपता येतोय का? बाकी या संदर्भातली अजून एक गोड आठवण